हॅलो. हाय मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मला आज चॉकलेट केकची ऑर्डर आलेली 1.5 किलोची. तुम्ही बघू शकता, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा 10वा बड्डे होता, त्याच्यामुळे तिने 1.5 किलोची ऑर्डर दिलेली. तुम्ही बघू शकता आपला चॉकलेट केक आहे. मी आहे ना बेस कटिंग केले आणि आता तुम्ही बघू शकता मी पाण्यानेच सोक करते, कारण साखर मिक्स नाही करत, कारण ते खूप ऑलरेडी एवढं गोड असतं चॉकलेट. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता, कारण बेसमध्ये पण मी थोडं चॉकलेट टाकते, कारण बेसमध्ये चॉकलेट टाकलात ना थोडं ओलसरपणा पण असतं आणि बेस पण सॉफ्ट होतो, खायला खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता साध्या पाण्याने सोक करायचं आणि बेसमध्ये आपण चॉकलेट टाकायचं. तो बेस पण छान लागतो असा ओलसर. आणि वरती चॉकलेट सिरप पण चांगलं व्यवस्थित टाकते मी, आणि चोको चिप्स टाकायचे. खूप छान लागतं चॉकलेट केक खूप, आणि मुलांना काही चॉकलेट केकच आवडतं. बघू शकता आपला डबल लेअरचा आहे केक. तर तिला डिझाईनचा काही इश्यू नव्हता, ती बोली कसाही बनवा. तर पर्पलमध्ये मी माझ्या मनानेच डिझाईन केली, कारण तिला सरप्राईज द्यायचं होतं, 10वा बड्डे होता म्हणून, आणि खूप छान दिसत होता. तुम्ही बघू शकता पर्पल कलर. आणि ऊन असल्यामुळे आमचा 7वा फ्लोअर आहे, कारण टेरेस तापतो, त्याच्यामुळे खूप गरम होतं आणि क्रीम पण खूप मेल्ट होते. आयसिंग करायला खूप हार्ड जातं, कारण ते हे करायला. आणि ही आमची बाजूची पिल्लू आहे. तुम्हाला बोललेले मागच्या व्हिडिओमध्ये की तिला एका व्हिडिओमध्ये घेऊन येईन, तर आली. माऊ मला केक बघायचं. तिला केक खायला पण आवडतं, बनवताना पण बघायला आवडतं, मध्ये मध्ये हे करून. तिचं नाव संस्कृती आहे, खूप छान आहे मुलगी. तुम्ही बघू शकता. आता फायनल आयसिंग आपण करतो. आता हा मी नेऊन फ्रीजमध्ये ठेवला. आता दुसरा केक डबल लेअरचा छोटा, आणि त्याला ना आयसिंग मध्ये मध्ये करत होती. माऊ हे बटरफ्लाय लावायचं आहे, लावायचे ते लावायचे दाखवत होती. म्हटलं हां, आपण सगळं लावू व्यवस्थित. बसू शकता, कारण क्रीम ना खूप मेल्ट होते उन्हामुळे, नाही तर AC काम करावं लागतं आपल्याला, कारण गरमीने खूप मेल्ट होते क्रीम. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला डबल लेअरचा केक वरती ठेवायचा आहे. आता ठेवला, कारण काय लोक ना स्टिक वापरतात प्लास्टिकच्या, नाही तर लाकडाच्या, डबल लेअरमध्ये टाकायला, कारण तो हालायला नको म्हणून. असं तर मी कधी वापरत नाही, कारण मुलं कसं ह्याच्यामध्ये आपल्या असं काय मस्तीमध्ये डोकं हे केलं, काय केलं, लागली कोणाला, भीती वाटते, म्हणून मी काय लावत नाही. मी असंच हे केलं. तुम्ही पाहू शकता बटरफ्लायचे पंख लावले. असं छान केक मस्त. तिला आवडे असं डॉल आहे ती. बघू शकता सारखं आतबाहेर नाचावं लागतं कलर. आणि मी ते एक चॉकलेटचे लॉलीपॉप बनवलेले. एक ट्रायलसाठी शिकायला मिळतं आपल्याला पण, काय वेगळं केलं की मुलांना पण आवडतं खायला. तर चॉकलेटमध्ये वर डिझाईन ते, आणि छोटे छोटे ते बलून्स लावलेले आपले सिल्वर गोल्डनमध्ये. खूप छान वाटत होता केक, तुम्ही पाहू शकता. आणि मग वरती मनी. तर लॉलीपॉपवर आपले खायचे साखरेचेच असतात ते मणी, खायचे असतात. आणि हे आमची पिल्लू मध्ये मध्ये मी करते, मी लावते, माऊ मी लावते. म्हटलं नको बाळा, ते कसं मुलांचं काम नाही, मोठी झाल्यावर तू शिक म्हटलं. पाहू शकता केक खूप छान वाटत होता, खूप सुंदर, तिला पण आवडला. आता चमकी वगैरे टाकली. फायनल डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि कोणाला केकची ऑर्डर द्यायची असेल तर मी आपल्या डोंबिवली ईस्टला राहते, बुलमोरमध्ये. कोणाला आवडलं तर DM करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. थँक्यू सो मच. केक आवडला असेल तर लाईक करा. ओके, बाय.